जय शिवराय मित्रांनो, मी सचिन पवार आणि तुम्ही पाहतात माझा चॅनल आमचा महाराष्ट्र। आज आपला विषय आहे तो सध्या बहुचर्चित विषय आहे, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असावी की नको। यावर अनेक वादविवाद आहेत, परंतु माझे मत मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार। औरंगजेब आणि त्याची कबर। औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष। महाराष्ट्राच्या भूमीत औरंगजेबाची कबर असणे हा केवळ इतिहासाचा अपघात नाही, तर तो मराठ्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा एक जिवंत साक्षीदार आहे, जी त्याच्या मुघल सत्तेसाठी मोठा धोका बनली होती। परंतु मराठ्यांच्या अथक संघर्षामुळे अखेर औरंगजेबाला महाराष्ट्रातच मरण आले आणि त्याची समाधी महाराष्ट्राच्या मातीतच राहिली। औरंगजेब हा तोच क्रूर मुघल बादशाह होता ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना निर्गुणपणे ठार मारले। त्यांच्या डोळ्यासमोर मराठ्याचे वाढते सामर्थ्य आणि हिंदवी स्वराज्याची उभारणी होती, जी त्याच्या मुघल सत्तेसाठी मोठा धोका बनली होती। परंतु मराठ्यांच्या अथक संघर्षामुळे अखेर औरंगजेबाला महाराष्ट्रात मरण आले आणि त्याची कबर महाराष्ट्राच्या मातीतच राहिली। मराठ्यांचा प्रतिकार आणि औरंगजेबाची अखेर। औरंगजेबाने 25 वर्षे दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध अखंड लढाया केल्या। त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कधीही यशस्वी झाला नाही। संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले, पण त्यांना हिंदू धर्म आणि स्वराज्यावरील निष्ठेतून ढळवू शकला नाही। संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, उलट त्या बलिदानाने मराठ्यांच्या प्रतिकाराला अधिक तीव्र बनवले। या लढ्यामध्ये औरंगजेबाचा पराभव झाला, त्याचे सैन्य थकले आणि त्याच्या मुघल सत्तेच्या मराठ्यांनी विध्वंस केला। शेवटी अत्यवस्थ आणि मानसिकदृष्ट्या पराजित झालेल्या औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर येथे झाला। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाला दिल्लीऐवजी महाराष्ट्राचं छत्रपती संभाजीनगर येथे एका साध्या कपडीत दफन करण्यात आले। औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या विजयाचे स्मारक आहे। आज अनेक जण औरंगजेबाच्या कबरीबाबत वेगवेगळी मते मांडतात। काही लोक ती हटवण्याची मागणी करतात, तर काही जण ती इतिहासाचा भाग म्हणून जतन करावी असे म्हणतात। परंतु ही कबर म्हणजे एक ऐतिहासिक पुरावा आहे, जो मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण आणि साक्ष देतो। मराठ्यांनी औरंगजेबाला दक्षिणेतच संपवले। उत्तर भारतात सत्ता गाजवणाऱ्या बादशहाला मराठ्यांनी इतके नामोहरण केले की त्याला कधीही आपल्या गादीवर परत जाता आले नाही। तो शेवटपर्यंत मराठ्यांविरुद्ध झगडत राहिला आणि त्याच महाराष्ट्रात त्याचा शेवट झाला। छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान औरंगजेबाच्या कौर्याला दंड करण्याचे काम मराठ्यांनी केले। संभाजी महाराजांना जिवंत पकडून ठार मारणाऱ्या औरंगजेबाचा शेवट अपयशी आणि दयनीय अवस्थेत झाला। मुघल साम्राज्याचा अस्त। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या अस्ताची प्रक्रिया वेगाने सुरू झाली। मराठ्यांनी पुढील काही दशकात भारतभर मुघल सत्तेला आव्हान दिले आणि दिल्लीपर्यंत आपली मराठ्यांची सत्ता स्थापन केली। कबर हटवावी की तशीच ठेवावी यावर काय मत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। औरंगजेबाची कबर काढावी का याबाबत भावना तीव्र आहेत, मात्र ही कबर म्हणजे एक ऐतिहासिक स्मारक आहे। ती महाराष्ट्रात असल्याने आपल्याला कायम आठवण होते की हा तोच औरंगजेब आहे ज्याने आपल्या वीर छत्रपतींचे हाल केले, पण शेवटी मराठ्यांमुळे त्याचा अंत झाला। ही कबर म्हणजे पराभूत बादशहाची निशाणी आहे। ती उखडून टाकण्याची गरज नाही, उलट ती जगाला मराठ्यांच्या महानतेची जाणीव करून देत राहील। हीच मराठ्यांची शौर्याची खरी विजयगाथा आहे। जय शिवराय मित्रांनो।